तर आता चिठ्ठीतल्या प्रश्नांची उत्तरं ही महत्वाची. आधी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचा जबाब द्या. चालेल चालेल, जसं आपल्या सोयीनं जमेल तसं. तुमचा नंबर 2चा प्रश्न. म्हणजे मारुती कांबळे. मास्तर, निवडुंगाच्या फडात शहाण्या माणसानं पाय घालू नये मास्तर, पस्तावा होतोय. जन्मभर निवडूनच तुडवला आम्ही. शहाण्या माणसात आमची गणना कधी नव्हती. आम्ही गाढव, जन्मजात आणि भले थोरले गाढव. तेव्हा आमच्या पस्तावण्याची तुम्ही चिंताच करू नका. आता सांगून टाका एकदाच, कोण हा मारुती कांबळे, त्याचं काय झालं. मारुती कांबळेचं काय झालं? मंडळी, 45 वर्षांपूर्वी एक सिनेमा आला होता, सामना. या सिनेमाच्या कथानकात एक महत्त्वाचं पात्र होतं, मारुती कांबळे. जवळजवळ या सिनेमाचा हिरोच म्हणूया आपण त्याला. पण सिनेमात मात्र हा मारुती कांबळे स्टार्ट टू एंड कुठेच दिसत नव्हता. फक्त त्याच्या नावाचा उल्लेख सिनेमाभर होत राहतो. या सिनेमातलं मास्तर नावाचं वेडसर दारुडं पात्र गावच्या बेरकी पाटलाला सतत एकच प्रश्न विचारत असतं, मारुती कांबळेचं काय झालं? विजय तेंडुलकरांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेला सामना या सिनेमाच्या अनुषंगाने हा मारुती कांबळे म्हणजेच दीनदुबळ्या पददलित वर्गाचं प्रतिनिधित्व करणारं पात्र आहे. तर हिंदूराव धोंडे पाटील हे साखर सम्राटाचं पात्र सत्ताधारी मगरुरीचं प्रतीक आहे. आपल्या वाटेत येणाऱ्याला कोणत्याही थराला जाऊन संपवण्याची धमक अंगी बाळगणाऱ्या सत्ताधाऱ्यांना समाजातील सत्सत विवेकाने केलेल्या विरोधाची कहाणी म्हणजे सामना. मंडळी, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आज 45 वर्षांनंतर मला हा मारुती कांबळे का आठवलाय? खरं आहे, तुम्हाला हा असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पण हा प्रश्न मला का पडला यासाठी आपल्याला थोडंसं मागे जावं लागेल, म्हणजे थोडंसं भूतकाळात जावं लागेल. त्याआधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला आकार DG9 या मराठी यूट्यूब चॅनेलवर आम्ही सादर करत असलेले कंटेंट, विषय आणि मुद्दे कसे वाटतात? चांगले आहेत, वाईट आहेत की ठीकठाक आहेत? त्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? मित्रांनो, तुमची मतं जाणून घेणं हे आम्हाला आमच्या इम्प्रूव्हमेंटसाठी गरजेचं आहे. तेव्हा खाली कमेंट बॉक्समध्ये बिनधास्त व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडत असेल तर ते लाईक करा. आपल्या मित्रपरिवारात, व्हॉट्सअप ग्रुपवर फॉरवर्ड करत राहा. त्यांनाही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ही घंटा वाजवायला सांगा. एवढं तर तुम्ही करालच याची खात्री आहे. नमस्कार, वेलकम टू द अनदर एपिसोड ऑफ एन्काउंटर. आपण चर्चा करत होतो मारुती कांबळेचं काय झालं. तर मंडळी, त्यासाठी आपण 2020च्या सप्टेंबर महिन्यात जाऊ. तसं पाहिलं तर कोविड आणि त्यावरच्या सरकारी उपाययोजना यावर बोलायचं तर अगदी मार्च 2020पर्यंत जावं लागेल किंवा तेव्हापासून सुरुवात करायला हवी. पण मी एवढा मागे न जाता सप्टेंबरपासून पुढचा कालखंड आणि तिथून पुढे घडलेल्या घडामोडी यावर चर्चा करणार. सप्टेंबर का? कारण सप्टेंबर महिन्यात कोरोनाची पहिली लाट ही त्याच्या परमोच्च शिखरावर होती, पीकवर होती. दररोज 1 लाखांच्याही वर रुग्णसंख्या अशी स्थिती होती. पण सरकारला त्याच्याशी काही एक देणं घेणं नव्हतं. त्यांनी सुरुवातीला जसं कोरोनाला घाबरवण्याचे प्रयोग करून पाहिले ना, ते थाळ्या वाजवून, टाळ्या वाजवून, दिवे लावून वगैरे वगैरे, ते सगळं फ्लॉप ठरल्यावर त्यांनी नंतर त्या कोरोनाच्या वाटेला जायचंच नाही असं ठरवून टाकलं होतं. लॉकडाऊन लावलाय ना, बाकी सब ऊपरवाला देख लेगा. मग त्यांनी काय केलं तर या महामारीच्या परिस्थितीत या देशातलं सर्वात महत्त्वाचं कृषी विधेयक कोणत्याही चर्चेविना, कोणत्याही मतदानाविना घाई गडबडीत संसदेत पास करून घेतलं. या विधेयकांना काला कानून असं नाव देत देशभरातल्या शेतकऱ्यांनी या बिलाचा निषेध केला. आजही दिल्लीच्या सीमांवर हजारो शेतकरी या बिलाविरोधात आंदोलनाला बसलेले आहेत. सुरुवातीला आपण दररोज या आंदोलनाचे अपडेट्स घेत होतो, पण गेले काही महिने आपण या शेतकरी बांधवांना सोयीस्करपणे विसरलेलो आहोत. खरं तर आपलं लक्ष या आंदोलनावरून हटवण्यात सरकार यशस्वी ठरले. असं असलं तरी हे आंदोलन अद्याप संपलेलं नाही. तिथे आजही हजारो अबालवृद्ध शेतकरी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ ठिय्या मारून आहेत. जाट आहेत असे सहजासहजी हटणार नाहीत ते.
सरकारला तीनही कृषी विधेयकं सपशेल मागे घ्यायला लावतील तेव्हाच तिथून हटतील. असो, या आंदोलनावरचं आपलं लक्ष का हटलं, कसं हटलं सांगतो. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच 1-2 अशा घटना घडल्या की ज्यामुळे वातावरणात कमालीचा बदल होत गेला. कोरोनाचा कहर आपोआप ओसरायला लागला. बाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली. त्यात सिरम इन्स्टिट्यूटची लसही सगळ्या टेस्ट पास करून थेट रुग्णांवर वापरण्यासाठी तयार झाली. खरं तर आपल्या सरकारने लस तयार होत असतानाच लसीकरणाचा देशव्यापी कार्यक्रम नियोजित करायला हवा होता, पण तसं झालं नाही. सिरम ॲस्ट्राझेनेका, भारत बायोटेक्स आणि इतरही 2-3 कंपन्या कोरोना प्रतिबंधक लसींच्या निर्मितीत प्रयत्नशील होत्या. तेव्हा यातल्या एखादरी कंपनीची लस यशस्वी ठरणार हे गृहीत धरून ती लस ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासूनच भारतीयांना टोचून देशात होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील मृत्यूंना आपण टाळायला हवं होतं. पण या लशींना मान्यता मिळताच त्या आपण सगळ्यात आधी अमेरिका, आफ्रिका आणि युरोपात पाठवल्या. मोठे दानशूर ना आपण. इथे आपली माणसं किड्या मुंग्यांसारखी मरतायत. ते राहिलं बाजूला. आधी आम्हाला ग्लोबल लीडर बनायचं, नंतर हिंदुस्थान. या फुकट फौजदारीमुळे भारतात प्रत्यक्षात लसीकरण सुरू व्हायला 16 जानेवारीचा दिवस उजाडला. तब्बल 2 महिने म्हणजे 60 दिवस आपण वाया घालवले. बरं, या औदार्याचा आपल्याला काही फायदा झाला आहे तर नाही. आज याच लसींचं उत्पादन कच्च्या मालांअभावी मंदावलं आहे आणि हा कच्चा माल येतो त्या अमेरिकेने या मालाची निर्यात थांबवली. हे तुम्ही वर्तमानपत्रांतून आणि प्रसारमाध्यमातून वाचलं ऐकलं असेलच. आपण एवढे मोठे दानशूर करण्याचे वंशज असताना आता कृपा करा आणि ही लस बनवण्यासाठी कच्चा माल आम्हाला द्या, अशी विनंती सिरम इन्स्टिट्यूटच्या आदर पुनावाल्यांना अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना का करायला लागली? खरं तर आज भारतात जी कोरोनाची तथाकथित दुसरी लाट आली आहे ती आलीच नसते जर आपल्याकडे सर्व वयोगटातील नागरिकांना वेळीच लसीकरण केलं गेलं असतं. किमान या लाटेची तीव्रता तरी एवढी भयानक नसते. पण आपल्या सत्ताधाऱ्यांना या पॅन्डेमिकला, या आपत्तीला आवरण्याचं, मी आवरण्याचं म्हणतोय, सावरणं तर दूरच राहिलं आहे, आवरण्याचंही नियोजन करता आलेलं नाही. इथे फक्त केंद्राला दोष देण्यात काहीच अर्थ नाही. राज्यानेही स्थानिक पातळीवर जे दिवे लावलेत तेही काबिले तारीफच आहेत. लोकल ट्रेन बंद ठेवणारे, मंदिरं, सिनेमागृह, हॉटेल्स बंद ठेवणारे, लॉकडाऊन लांब लांब खेचत नेण्यात धन्यता मानणारे इथले सत्ताधारी यांनीही महानगरपालिकांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली चाललेल्या सगळ्या या सावळ्या गोंधळाकडे कानाडोळाच केला असं म्हणता येईल. तातडीने तात्पुरती कोविड सेंटर्स, जम्बो कोविड सेंटर्स उभी केली. ऑक्टोबरनंतर कोरोनाचा कहर ओसरू लागल्याचं दिसताच प्रशासनानं ही तात्पुरती कोविड सेंटर्स एक एक करत गुंडाळायला सुरुवात केली. कोरोनाचे पेशंट कमी झाले, लस सापडली म्हणजे कोरोना कायमचा जग सोडून गेला असा समज आपल्या सरकारी यंत्रणांचा झाला असावा बहुतेक. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही आपण सक्षम अशी आरोग्य यंत्रणा उभारू शकलो नाही याचं वाईट वाटणं, त्यासाठी नेहरूंना जबाबदार धरणं, हे सगळं आपण गेल्या वर्षी केलं की आता पुढे काय? मागच्या वर्षभरात खाल्लेल्या टक्क्या टोनप्यांनी आपल्याला कितीशी अक्कल आली. गणपती, दिवाळी हे दोन्ही सण संयमाने साजरे करत आपण इतके दिवस थोपून धरलेली कोरोनाची दुसरी लाट आता उसळली आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक घातक आहे, संहारक आहे. लोक किड्या मुंग्यासारखे पटापट मरत आहेत. त्यांना रुग्णालयात बेड्स मिळत नाही आहेत. बेड मिळाले तर औषधं मिळत नाही आहेत. ते रेमडेसिवीर का काय आहे ते मिळत नाही आहे. मला सांगा, कोरोना हा आजार गेल्या मार्चमध्ये भारतात पसरेपर्यंत या रेमडेसिवीरला कोणी कुत्र तरी विचारत होतं का? मग अचानक या औषधाला एवढी मागणी कशी काय आली बुवा? शंका येते ना. काही लोक असंही म्हणतात की हा कोरोना नावाचा आजार जो आहे ना, तो काही फार्मास्युटिकल्स कंपन्यांच्या सोयीसाठी जगभरात पसरवलेला आजार आहे. याविषयीचे शेकडो व्हिडिओ आपल्याला वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर फिरताना दिसतात. पण या वक्तव्याला कोणताच शास्त्रीय आधार नाही आहे, कोणतेच ठोस पुरावे नाहीत. या तर्कावर आधारित काही चित्रपट आणि 1-2 वेबसिरीज मात्र OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या चित्रपटांची नावं आणि वेबसिरीजच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तुम्ही जरूर पहा. असो, मूळ मुद्दा फिरून फिरून येतो तो शासनाच्या नाकर्तेपणावर, मग केंद्रातला असो किंवा राज्यातलं. मुळात या महामारीमुळे पसरलेल्या अनागोंदीवर आपल्या प्रशासनाला नियंत्रण मिळवणं कधीच जमलं नाही. कोरोना हा आजार महाभयानक आहे, मान्य, पण या आजाराला हाताळणारी आपली यंत्रणा सुपर फ्लॉप आहे हेही तितकंच खरं आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ नाही,
एक छत्री अंमल नाही. प्रत्येक इस्पितळ, मग ते सरकारी असो वा खाजगी, हे एक स्वतंत्र संस्थान आहे. तिथलं प्रशासन हे तिथलं संस्थानिक आहेत. त्यांच्या मनाला वाटेल तसे ते वागतात. सामान्य माणूस हतबलून हा सगळा तमाशा तटस्थपणे पाहत बसतो. मंडळी, 10 एप्रिलची गोष्ट आहे. माझे एक पत्रकार मित्र, सहकारी राजेश सावंत यांच्या पत्नीला सर्दी, खोकला, ताप अशी साधारण लक्षणं दिसू लागली म्हणून त्यांनी कांदिवलीच्या महानगरपालिकेच्या कोविड टेस्टिंग सेंटरकडे धाव घेतली. तिथे अँटीजन टेस्ट केली. तिथल्या टेक्निशियन्सनी ही टेस्ट पॉझिटिव्ह आहे असं स्पष्ट करत त्यांना BKC कोविड सेंटरला पाठवलं. महापालिकेच्या आर दक्षिण विभागाने पेशंट कोविड पॉझिटिव्ह आहे असं स्पष्ट लिहिलेला ॲडमिशन पेपर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. परंतु या सेंटरच्या लॅबचा अधिकृत टेस्ट रिपोर्ट मात्र 3 दिवसांनी येणार होता आणि तो थेट BKC कोविड सेंटरला आणि पेशंटच्या मोबाईलवर पाठवला जाणार होता. पण तो काही 3 दिवसात आलाच नाही. तिकडे BKC कोविड सेंटरकडे अधिकृत टेस्ट रिपोर्ट नसल्याने त्यांनी प्रॉपर औषधोपचाराला सुरुवातच केली नाही. एवढंच काय तर त्या पेशंटला पाणीही द्यायला तिथे कोणी उपलब्ध नव्हतं असं समजतं. कोविड सेंटरमध्ये पेशंटला नीट ट्रीटमेंट मिळाली नाही किंवा प्यायला पाणी दिलं गेलं नाही ही माझी तक्रार नाहीच आहे मुळात. प्रत्यक्षात खूप मोठी हृदयद्रावक आणि चटका लावून जाणारी घटना घडली. काय घडलं आहे ते आपण एका हिंदी वृत्तवाहिनीला राजेश सावंत यांनी दिलेल्या मुलाखतीच्या ह्या भागातून समजून घेऊया. कुछ जवाब दे दे। आपकी पत्नी का नाम राजेश सावंत है। कितनी उम्र थी उनकी? 41। क्या हुआ था? उसको कुछ नहीं, दम सांस लेने में ये हो रहा था, तकलीफ हो रहा था, इसलिए टेस्ट करने गए। सुबह भी पहले जो टेस्ट किए एंटीजन टेस्ट, वो नेगेटिव आया था रिपोर्ट, लेकिन वो बोले कि आप RT-PCR कीजिए, उसका रिपोर्ट दूसरे दिन मिलेगा तभी मालूम पड़ेगा। लेकिन उन्होंने उसी दिन शाम को मुझे फ़ोन पे बताया कि वो पॉजिटिव है, हम लेटर भेज रहे, गाड़ी भेज रहे, उसको तुरंत BKC में लेके जाइए। आप BKC ले गए? हाँ, वहाँ एडमिशन हुआ? वहाँ एडमिशन हुआ, उनका लेटर था ना, आर साउथ वार्ड ने लेटर दिया था, उसके आधार पे हुआ। और उनको मैंने बताया कि वहाँ से मुझे फ़ोन पे बताया गया कि पॉजिटिव रिपोर्ट आपको कल मिलेगा और वो हम वहाँ पे भेजेंगे, आपको नहीं देंगे। तो मैं एक दिन फिर चुपचाप बैठ गया। दूसरे दिन जब पूछा 2 बजे के बाद, तो बोले कि हाँ मिलेगा आपको, ईमेल पे आ जाएगा, व्हाट्सअप या ये SMS आ जाएगा। लेकिन आज तक न SMS आया है न मुझे ईमेल आया है, न मैं मांग रहा हूँ, मैं जा रहा हूँ वहाँ सेंटर पे पूछने के लिए कि मैंने यहाँ टेस्ट किया था तो यहाँ से मुझे मिलना चाहिए, लेकिन कोई मुझे जवाब नहीं दे रहा है। वो कोरोना पॉजिटिव की रिपोर्ट आज के तौर पर जो आती है, नहीं आने से आपको क्या तकलीफ हुई आपके मरीज को? वो गवर्नमेंट ने ऐसा किया है कि कोरोना पॉजिटिव रिपोर्ट रहेगा तो ही आपको रेमडेसिविर हॉस्पिटल को मिलेगा। तो हॉस्पिटल का प्रिस्क्रिप्शन होने के बाद भी कोई मुझे रेमडेसिविर देने के लिए तैयार नहीं था। सब बोल रहे थे कि हमारे पास है नहीं, स्टॉक अवेलेबल नहीं है, आप डायरेक्ट हॉस्पिटल को बोलिए, कंपनी से मंगवाइए। और हॉस्पिटल बोल रहे हमारे पास पॉजिटिव रिपोर्ट नहीं है। और वो इतनी कंडीशन क्रिटिकल थी कि उसको बिना ऑक्सीजन वो CT स्कैन भी नहीं कर सकते थे। तो CT स्कैन के रिपोर्ट के बिना वो भी कुछ कर नहीं पाए और हम लोग हेल्पलेस रहे। और लास्ट तक मुझे वो रेमडेसिविर नहीं मिला और उसकी वजह से उसकी मतलब जान चली गई। आपने बताया कि उन्होंने लिख कर दिया कोरोना पॉजिटिव आप हैं और आपको BKC के जम्बो कोविड सेंटर में शिफ्ट भी किया गया। तो वहाँ इलाज हो रहा था, नहीं हो रहा था, और वहाँ से आपको क्या अस्पताल में लाना पड़ा दूसरे? हाँ, वहाँ पे लेके गया मैं शाम को। तब मेरी वाइफ बहुत मतलब अच्छी थी, बातचीत कर रही थी मेरे से कि मैं ठीक हूँ, मैं यहाँ रहूँगी। और जल्दी मैं उसको भी बोला था कि जल्दी से जल्द तुम वहाँ अच्छे रहो, वहाँ फैसिलिटी बहुत अच्छी है। रात भर वो कुछ नहीं बोले, लेकिन सुबह सुबह उसका फ़ोन आया कि यहाँ बहुत परेशानी अंदर है, कोई देखता नहीं है, कोई ध्यान नहीं देता है और हम लोग को बहुत तकलीफ़ हो रही है सांस लेने में। और न हम चल फिर सकते हैं, न बाथरूम तक जा सकते हैं, न पानी ले सकते हैं, और कोई पानी भी उनको नहीं दे रहा था, न बाथरूम तक अटेंड करने के लिए नहीं आ रहा था पास में? नहीं, उनके पास कोई नहीं आता है। मतलब वो तो उनको तो बात करने के मतलब ये हो रहा था कि तकलीफ़ हो रही थी, कुछ बोल भी नहीं पा रहे थे सही ढंग से, ऐसे हाथ हिला रहे थे। लेकिन आजू बाजू वाले दूसरे भी ऐसे पेशेंट थे जो हाथ हिला रहे थे, लेकिन वो क्या बोल रहे किसी को समझ में नहीं आ रहे थे और कोई उनकी देखभाल करने के लिए नहीं आते थे। और जब हमने जो उनका लैंडलाइन नंबर है, हेल्पलाइन नंबर, उसके ऊपर फ़ोन किया तो बहुत बार ऐसा हुआ कि वो रिंग बजती है, उठाते नहीं हैं। और जब उठाते हैं तो बोलते कि आपका पेशेंट ठीक है, आप ये टेंशन मत लो। जब मैंने वहाँ के लोकल कॉरपोरेटर है, हमारे यहाँ के कॉरपोरेटर हैं, MLA है, जो महाडेश्वर सर जो माजी महापौर है, उनसे भी मैंने फ़ोन करवाया।
फिर भी वो किसी का सुनते नहीं है अंदर। मतलब वहाँ पे फिर भी मदद नहीं मिली बीकेसी जंबो कोविड सेंटर में? नहीं, बीकेसी में कुछ मुझे मदद नहीं मिली, और इतना फ़ोन जाने के बाद भी अंदर वाले इतने ये है कि वो किसी का सुनते नहीं हैं। वो अपनी मर्ज़ी से अंदर चुपचाप बैठे, न किसी को मदद कर रहे। और मैंने देखा कि मेरी वाइफ की तबीयत और बिगड़ रही थी। अच्छा हुआ कि उसके पास मोबाइल था, तो मुझे मालूम पड़ रहा था कि अंदर क्या हो रहा है। अगर मोबाइल नहीं रहता था उसके पास तो वो तो उधर ही जान का खतरा था। फिर क्या किया आपने? बाहर मैं कोशिश कर रहा था, लेकिन पिछले मतलब 10 तारीख से 12 तारीख तक मैं बहुत कोशिश किया। बाहर भी प्राइवेट में ऑक्सीजन बेड अवेलेबल नहीं था। बहुत कोशिश करने के बाद मुश्किल से मुझे मालाड में वो ऑक्सीजन बेड मिला, तो मैंने तुरंत वहाँ से उसको 13 तारीख को वहाँ से अस्पताल में सरस्वती हॉस्पिटल लिंक रोड मालाड वेस्ट, तो यहाँ क्या हुआ? तो वहाँ पे मैं 3 बजे दोपहर को लेके आया। तो जैसे लेके आया तो वो बोले कि इसकी कंडीशन क्रिटिकल है, हम उसको अभी एंटीबायोटिक देते हैं, लेकिन उसको असर नहीं करेगा, उसको रेमडेसिविर देना ही पड़ेगा। लेकिन रेमडेसिविर आपको पॉजिटिव रिपोर्ट लाना चाहिए था, आपने क्यों नहीं लाया? तो मैंने उनको सब ऐसा बताया, तो वो बोले कि या तो पॉजिटिव रिपोर्ट चाहिए, सीटी स्कैन करना चाहिए। तो और सीटी स्कैन करने के उसकी तभी ये पोजीशन थी नहीं। तो और प्रिस्क्रिप्शन तो मुझे हॉस्पिटल से लिख के दिए, लेकिन मैं जहाँ जा रहा था वहाँ सब जगह पे वही बोल रहे थे कि अवेलेबल नहीं है रेमडेसिविर, या हम आपको दे नहीं सकते। ऐसा सब जगह से मुझे जवाब मिला। फिर आगे क्या हुआ? मैंने बहुत कोशिश किया, रेमडेसिविर न मिलने की वजह से दूसरे दिन शाम को मेरी वाइफ ऑफ हो गई। लेकिन आपने बताया था कि इंजेक्शन आ चुका था, लेकिन जब तक आया तब तक उनकी मौत हो चुकी थी। हाँ, मैंने बहुत कोशिश करने के बाद बहुत व्हाट्सएप पे डाला, मेरे दोस्तों को बताया, कॉरपोरेटरों को फ़ोन किया, और बहुत मुश्किल से फ़ोन करने के बाद जब शाम को 5-6 बजे मुझे अवेलेबल हुए कैसे कैसे करके मैंने 2 रेमडेसिविर इंजेक्शन मंगवाए। लेकिन तब तक उसकी एक कंडीशन इतनी क्रिटिकल हो चुकी थी कि डॉक्टर बोले अभी उसको इंजेक्शन देके कुछ मतलब नहीं है, वो मतलब अभी वो है ही नहीं, मतलब एक आधा एक घंटे में आपको रिपोर्ट उसका मिल जाएगा। निव्वळ अधिकृत टेस्ट रिपोर्ट हातात नाही म्हणून वेळेवर रेमडेसिविर मिळालं नाही आणि पेशंट दगावला. 10 एप्रिल ते 14 एप्रिल या 5 दिवसात या सगळ्या घडामोडी घडून गेल्यानंतर त्या लॅबने आपला अधिकृत रिपोर्ट पाठवला आहे आणि दुर्दैव पहा, हा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मग रुग्ण दगावला कसा? कोरोनाने की प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराने? आता तुम्हीच सांगा, याला जबाबदार कोण? मी मगाशी ज्या मारुती कांबळेबद्दल बोलत होतो, तो मारुती कांबळे म्हणजे आपल्या प्रशासनाची सदसद विवेकबुद्धी. तीच नेमकी कुठेतरी गायब झाली आहे, हरवली आहे की काय, अशी शंका यायला लागली. हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही, रुग्ण प्राणवायू विना तडफडून मरत आहेत, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवतो आहे, राज्यातला लसींचा साठाही संपला आहे म्हणे, स्मशानात मृतदेह जाळण्यासाठी रांगा लागल्या आहेत. हे सगळं चित्र अतिशय भयावह तर आहेच, तेवढंच चिंताजनक आहे. मित्रांनो, भारताला स्वतंत्र होऊन जवळपास 74 वर्ष झाली, पण आपण अजूनही मूलभूत सोयीसुविधांच्या बाबतीत मागासलेले आहोत. आणि याला जबाबदार नेहरू, गांधी, ठाकरे, पवार, शहा, मोदी, काँग्रेस, मुस्लिम लीग, विश्व हिंदू परिषद, सेना, भाजप यापैकी कोणीच नाही आहे, तर याला जबाबदार आपण सर्व भारतीय लोक आहोत. ऑक्सिजन बेड जाऊ द्यावं, जे आपल्याला सुखाने सरणावर चढता येईल एवढ्या स्मशानांचीही सोय करून देऊ शकले नाहीत त्या नालायक सत्ताधाऱ्यांना आपण जितकी वर्ष निवडून देत आलो आहोत. यापुढे आपली प्रत्येक कृती ही सतसत विवेकबुद्धीला स्मरूनच करायला हवी. परिस्थिती अशी आहे की लोकांना कोविशिल्डची लस हवी, रेमडेसिविरचा डोस हवा आहे. जात, धर्म, भाषा या अफूच्या गोळ्या अजून किती दिवस खायच्या, याचा नीट विचार करा. बाकी तुम्ही सुज्ञ आहात. आजच्या एन्काउंटरमध्ये जिथेच थांबतोय, लवकरच भेटू. तोवर नमस्कार.